गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर तिसरा दिवस आहे आणि आज आहे लग्न आणि संध्याकाळी आहे रिसेप्शन. तर लग्न आहे दुपारी 3:30चं आहे. पण आता मी जातोय पुढे. श्वेता आणि मायरा आणि बेबी आणि सगळे चेंज होऊन नंतर मी त्यांना पिकअप करायला येईल. तर मी आता पहिला पुढे जातो आहे. काय वरात आहे ते सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हटलं मी पुढे जातो आणि मग नंतर तुझं झालं की मला सांगा, मग मी तुम्हाला पिकअप करेल. चला जाऊया लग्नाकडे. अच्छा, दुसरी एक गोष्ट म्हणजे तिथे ना समोर 2 दिवसापासून मी बघतोय बाटल्यांमध्ये ना लाल रंगाचं पाणी आहे. ह्याचा ना व्हिडिओ मी यूट्यूबवरती बघितला होता आणि त्याच्यामध्ये आहे ना कुत्रे काय म्हणतात न येण्यासाठी ते आहे. ते आता कितपत खरं आहे खोटं आहे, ते खरंच जातात का खरंच येत नाहीत का हे दुसरा विषय आहे. पण मी हे यूट्यूबवरती व्हिडिओज बघितलेत. आणि यांना त्यांच्या घरातही लग्न आहे उद्या. तर म्हणून त्यांनी सगळा तो परिसर पण सगळा क्लीन केलाय, मांडव पण घातलाय. आणि मी 2-3 दिवसापासून बघतो या बाटल्या आहेत. एक व्हिडिओमध्ये तर मी बघितलं की कुत्रे या बाटल्यांना लात मारतायत. एक व्हिडिओमध्ये मी बघितलं की कुत्रे ह्याच्यातनं पळून जात आहेत. सो नेव्हर नो. पण मी एक बघितलं की जेव्हापासून हे लावले आहेत, एक कुत्रा तर मला काय दिसला नाही बाबा इथे. चला तर काय आपण निघूया आणि जाऊया सासवण्याला. तर मांडव पण त्यांनी घातलेला आहे. बरं बाय द वे आज सगळी दुकानं बंद आहेत आपल्या इकडची, बिकॉज घरात लग्न आहे. डीमार्ट पण बंद आहे, आशिष मामाचं दुकानही बंद आहे. आता जाऊया आपण. काय पाहिजे तुला? काय पाहिजे सांग, काय पाहिजे बोल, काय पाहिजे तुला? बोलती बंद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. राईट हँड, राईट हँड, राईट हँड, राईट. अरे शाबास.
आपण आहे आता व्हेन्यू वरती जिथे लग्न होतं आहे आणि तसं आता मुलगी आली आहे रथावरनं. पण जाऊया आतमध्ये. माननीय वामनराव पै यांचे सुपुत्र माननीय प्रल्हाददादा पै यांचं अवघ्याच काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. मी मान्यवरांचं दोन्ही यजमानांच्या वतीने त्याचप्रमाणे नवदाम्पत्याच्या वतीने ठिकाणी शुभ आगमन होत आहे. नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त आणि सद्गुरू माननीय वामनराव पै यांचे सुपुत्र माननीय प्रल्हाददादा पै यांचं देखील या विधी मंडपामध्ये या सभा मंडपामध्ये आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांचं आणि मान्यवरांसमवेत आलेल्या उपस्थित सर्व सहकाऱ्यांचं त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळी सगळे सोयरे आपण सर्वांचं चिरंजीव रोहन आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षणी समृद्धी यांच्या या वैवाहिक सोहळ्यामध्ये विवाह सोहळ्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्याप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी आपण सर्वांच्या सानिध्यामध्ये संपन्न होणारा हा विवाह सोहळा आणि या विवाह सोहळ्यादरम्यान नवदाम्पत्याला नववधूवराला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित काय पण नेमकं वरती बघताय काय? हा नारळ नारळ मस्त आहे. चला पुढे सगळ्यात पुढे उभे राहा. पुढे या मंडळी इकडे या. चिल्ली पिल्ली सगळ्यात पुढे सगळ्यात पुढे. चला नारळ बघून घ्या पटापट. हा कसं आहे? रेडी? बाहेर वरती 1 2 3 तिकडे.
हो बाबू आता करतो ग मनी माव ग. बाय द वे तुम्ही आता म्हणत असाल की बाबूला टोपी नाही घातली. बाय द वे टोपी घातली आहे. टोपी माझ्या खिशामध्ये आहे पण तो ना कुठे गेली टोपी. हे बघा टोपी आहे पण बिचारा तो घालत नाहीये. काय ग माहिती ये तुझी आणि हा मी तिकडे होतो 10 मिनिटापूर्वी. तिकडे आता इथे आलोय तरी पण तुम्ही इथेच आहे अजून. हा तिकडे होतो मी तिकडे. हा हालत गर्दी झाली पाटी. अरे तू उलट बोलला पाहिजे माम्या. तुम्ही अख्खा दिवस काम करताय नुसतं आपलं कुठली दादा 2 शेव. दादा 2 शेवपुरी दादा बेटा. हा घेतो ना आईला ही बघ तिची स्टाईल बघ. चला पाणीपुरीचा आस्वाद घेऊया मंडळी. मंडळी आपण परत एकदा आहे शिवांजलीमध्ये आणि आता वाजले आहेत 6:45. आता चेंज करूया आणि परत रिसेप्शनसाठी जाऊया. काय बघतो तू काय माझा फेट आहे तो. तुला आवडता तुला घालू. तुला तर टोपी नको येणार आहे. मग कसं घालशील कसं घालशील कसं डोक्यावर घालशील. तुला तर टोपी पण नाही आवडत तुला टोपी नाही आवडत. चला मंडळी हा छानसा हा जो ड्रेस आहे हा कस्टमाइज केला आहे आम्ही फ्रॉम प्रथमेश बाळाचे कपडे. ठाण्याला त्यांचा स्टोर आहे आणि इनफॅक्ट जो आम्ही हळदीला घातला होता तोही प्रथमेश बाळाच्या कपड्यांकडनं कस्टमाइज करून घेतला. त्याचा फोटो मी इथे नक्कीच टाकेल. तर हे दोन्ही पण ड्रेसेस त्यांच्याकडनं आपण कस्टमाइज केले होते. है ना मनी माऊ. आणि यावेळेला आम्ही धोतर पण शिवलं होतं त्याला स्पेशली. छोटे धोतर पण शिवलं होतं.